लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इगतपुरीतील सांजे गावात रिसॉर्टच्या गेटवर वाहनाच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात असल्याचं समोर आलेलं होतं, मात्र या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालंय। रुपाली निलेश पाटील यांच्या मृत्यूचं प्रकरण अपघात नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। रुपाली निलेश पाटील या 34 वर्षीय महिला सिडकोतील एकदंत नगर परिसरात राहत होत्या आणि एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या। कंपनीच्या कामानिमित्त त्या मित्रासोबत वाडीवरे परिसरात गेल्या होत्या। दोघांनी रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडताना गेटजवळ वाहनाची धडक बसून रुपाली यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती। मात्र पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता हा अपघात नसून हत्या असल्याचा उलगडा झाला। या प्रकरणात कार चालक दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे। मृत रुपाली पाटील या आरोपीच्या प्रेयसी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी दीपक सैंदाणे याने फिरण्याच्या बहाण्यानं रुपाली यांना सांजे गावात नेलं। वाटेत दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हॉटेल हिरवी मिरचीच्या गेट समोर कारची धडक देऊन रुपाली यांची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा तपास वाडीवरे पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्तपणे केलाय। घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले असून ई साक्षही नोंदवण्यात आली आहे। हत्या निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात BNS कलम 103(1) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीला गुरुवारी न्यायालयामध्ये रिमांडसाठी हजर करण्यात येणार असून या हत्येमागील नेमकं कारण आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे। रिसॉर्टच्या गेटजवळ झालेली वाहनाची धडक सुरुवातीला अपघात वाटला, मात्र पोलिसांच्या तपासात त्यामागे हत्येचा धक्कादायक कट समोर आलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।